अस्सलाम वालेकुम स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण खोप्यामध्ये खोपा या कवितेची प्रस्तावना बघितली। आता आपण या कवितेचे आशय, मध्यवर्ती कल्पना, उद्देश व सारांश जाणून घेऊया। या सर्वप्रथम मी तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून तालासुरात ही कविता दाखवणार आहे। तर सर्वप्रथम आपण ही कविता बघून घ्या व ऐकून घ्या, त्यानंतर आपण कविताकडे वळू। तर विद्यार्थी मित्रांनो, हा पहा व्हिडिओ। अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिण्यासाठी तीन झोपा झाडाने टांगला। अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिण्यासाठी तीन झोपा झाडाने टांगला। आहे ना ही कविता खरोखर मनाला आनंदित करणारी, मनाला उत्साहित करणारी। विद्यार्थी मित्रांनो, बहिणाबाईंनी या कवितेत अगदी प्रेमळ व सरळ भाषेचा वापर केलेला आहे। या कवितेची भाषाशैली अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढच्या भागात या कवितेच्या विस्ताराने वर्णन करू। तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद।